नमस्कार बालमित्रांनो, मराठी बालभारती इयत्ता पहिली नवीन अभ्यासक्रम पान क्रमांक 63 अनुस्वार. अनुस्वार. आज आपण अनुस्वार यामधील हा पाठ वाचन करणार आहे. वाच. रंगपंचमी जवळ आली. पहा, या चित्रामध्ये मुले पिचकारी घेऊन बादलीमध्ये रंगाचे पाणी घेऊन रंगपंचमी खेळत आहे. तर रंगपंचमी जवळ आली. सुंदर सुंदर रंग आणू. तांबडा, नारंगी, पिवळा, हिरवा, निळा, जांभळा असे रंग उडवू. पाणी टाकून अंग भिजवू. चंदन, नंदन, मंजू, अंजू खूप खूप रंग खेळू. तर यामध्ये अनुस्वार असलेले कोणते कोणते शब्द आहेत? रंगपंचमी. इथे पहा, र वर अनुस्वार आहे. प यावर अनुस्वार आहे. रंगपंचमी. सुंदर, सुंदर रंग. तांबडा, नारंगी, जांभळा रंग. अंग, इथे अ वर टिंब आहे म्हणजे अनुस्वार आहे. चंदन, नंदन, मंजू, अंजू रंग. या सर्व शब्दांवर अनुस्वार आहे. सांग, रंगपंचमीला कोणते रंग वापरावेत? यामध्ये तांबडा, नारंगी, पिवळा, हिरवा, जांभळा, निळा असे रंग उडवू म्हणजेच हे रंग वापरावेत असे सांगितले. पण आपण नैसर्गिक रंग रंगपंचमीला वापरावेत, म्हणजे ज्यामध्ये केमिकल्स, रासायनिक कलर मिक्स नसतात, त्यामुळे आपल्या चेहऱ्याला काही इजा होत नाहीत असे नैसर्गिक रंग रंगपंचमीला वापरावेत. तू रंगपंचमी कसा खेळतोस? तुम्ही रंगपंचमी कसे खेळता आपल्या मित्रांसोबत? तर अशी पिचकारी आणून एकमेकांना हाताने कलर लावून असे खेळता, हो ना? आपल्या मॅडमला सांगा, वेगवेगळे रंग कोठे वापरले जातात? आता याचे उत्तर तुम्ही सांगा. पहा, वेगवेगळे रंग आपण रांगोळी काढण्यासाठी वापरतो. रांगोळी काढण्यासाठी, चित्रकला या वहीमध्ये चित्र काढताना रंगवण्यासाठी, चित्र रंगवण्यासाठी देखील आपण रंग वापरतो. पुढे ओळख व नाव लिही. आता ही चित्रे पहा, या चित्रांची नावे सांगा. ओळखा पाहू, हे कशाचे चित्र आहे? याचे नाव आहे कंदील. कंदील. इथे लिहूया कंदील. तर या क या शब्दावर पहा, इथे अनुस्वार आहे. पुढे आहे कांदा. कांदा लिहूया. तर या दोन चित्रांची नावे इथे मी लिहिली आहेत. या चित्रांच्या नावावर अनुस्वार आले आहेत. पहा, कंदील, कांदा. पुढचे चित्र आहे पतंग. 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 पुढे आहे, हे चित्र कशाचे आहे ओळखा पाहू? संगणक. संगणक म्हणजेच कम्प्युटर. ठीक आहे. पुढचे चित्र आहे उंदीर.
आपल्या गणपती देवाचा उंदीर, उंदीर मामा, तर याला देखील अनुस्वार आला आहे. पुढचे चित्र आहे, ओळखा, मुंगी, मुंगी. तर पहा इथे मी लिहिलं आहे मुंगी. हे सर्व चित्रे यांची नावे आपण वाचली तर आपल्या काय लक्षात येईल? पहा, कंदील, कांदा, पतंग, संगणक, उंदीर, मुंगी. सर्व शब्द हे अनुस्वार असलेले आहेत. अनुस्वार. अशा प्रकारे आज आपण अनुस्वार हा पाठ वाचन केले आहे. व्हिडिओ आवडला असेल, समजला असेल तर लाईक करा. थँक्यू.